नमस्कार मित्रांनो. सगळ्यात पहिलं म्हणजे मी आता अवॉर्ड घेत असताना फडकेंना म्हटलं आपली भेट मागची पण याच कार्यक्रमात झाली होती आणि तो कार्यक्रम शिवाजी मंदिरला झाला होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना, अमित बागवे आणि रचना या दोघांनी मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी, नुसतंच एकत्र आणण्यासाठी नाही तर मराठी उद्योजकांमध्ये एक चैतन्य, त्यानंतर प्रदीप लोखंड्यांसारख्यांना ब्रँडचं महत्व किंवा ब्रँड डेव्हलप करणं आणि थोडक्यात मराठीचं जे तर मराठीचं गीत जे बघितलं आणि त्यातले सगळे एक्साइट फोटो बघितले तेव्हा खरंच असं वाटलं की हॅट्स ऑफ टू अमित अँड रचना. सगळ्यात त्यामुळे जेव्हा तुम्हाला अवॉर्ड मिळतो ना तेव्हा एका बाजूला तुमच्या कामाची कोणीतरी नोंद घेत आहे ही महत्वाची गोष्ट आहे, पण तुमच्या कामाची नोंद घेणारा पण कोण आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि तो अर्थसंकेत सारखा अवॉर्ड, इनफॅक्ट आज ज्यांना ज्यांना सगळ्यांना हे अवॉर्ड मिळालेले त्या सगळ्यांना मी असं म्हणेन की आजपासून तुम्हाला आपल्याला सर्वांना आपल्याला अर्थसंकेतचा ब्रँड अँबॅसेडर बनायचं, मराठी उद्योजकांचा ब्रँड अँबॅसेडर बनायचं आणि मराठीचा झेंडा साता समुद्रा पार न्यायचा. मला आजच्या माझ्या वक्तव्यामध्ये दोन गोष्टी खास मांडायच्या आहेत. एक म्हणजे मला आज या माध्यमातून तुम्हाला थोडस सतर्क करायचंय की वास्तुशास्त्र हे फील्ड आता खूप वाढत चाललंय. म्हणजे आजपासून 28 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली ना तेव्हा मार्केटमध्ये वास्तुशास्त्राला मानणारे 10% होते आणि 90% विरोधक होते. आज 90% समर्थक आहे. म्हणजे हे मी नाही म्हणत, इकॉनॉमिक टाइम्स म्हणतात. आणि 10% विरोधक नाहीये, ते कुंपणावर बसले, संधी मिळतात ते पण वास्तूच्या बाजूने येते. म्हणजे आज वास्तूला विरोधक कोण नाही. याहीपेक्षा महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, मागच्या 3 महिन्यात माझ्याकडे थोडके नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलचे 12 आर्किटेक्ट्स माझ्याकडे आलेत. आणि त्या 12 आर्किटेक्ट्स बरोबर कोणाबरोबर 55 लाख स्क्वेअर फुटाचा, तो कोणाबरोबर 80 लाख स्क्वेअर फुटाचा, तो कोणाबरोबर 80 माळ्याचे 5 टॉवर, असे वेगवेगळे प्रोजेक्ट आम्ही डिझाईन करतो आहोत. म्हणजे विचार करा, आंतरराष्ट्रीय आर्किटेक्ट्स वास्तुशास्त्राची मागणी करतायत. पण मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा एखादा ब्रँड चालायला लागतो ना तेव्हा तिथे अनेक आगंतुक किंवा डेंजरस फॅक्टर्स येतात. आणि ह्या फॅक्टरला बेसिकली तुम्हाला सांगू की काही स्थानिक लोक पण आहेत आणि एक मोठं आंतरराष्ट्रीय षडयंत्र पण आहे वास्तुशास्त्राला कलुषित करणार. तर यातलं एक लक्षात घ्या, आजकाल काय झालंय ना, कुठल्याही क्षेत्र चालायला लागलं की शॉर्टकटचा रस्ता आहे. त्यामुळे 2 तासात वेबिनारच्या माध्यमातून किंवा 2 दिवसात एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तुशास्त्र शिका आणि वास्तू तज्ञ व्हा, अशा जर कुठे जाहिराती तुम्ही युट्यूब रील्स वगैरे बघाल ना तर त्वरित त्या थांबवा, मुळीच लक्ष देऊ नका. याचं कारण तुम्हाला मी सांगू, जो विषय 2500 ग्रंथांमध्ये विषय सांगितला गेला आहे तो 2 तासाच्या वेबिनार मध्ये किंवा 2 दिवसाच्या कोर्समध्ये नाही होणार. पण आजकाल काय ना, युट्यूबला बेसिकली किंवा इन्स्टा फेसबुकवर तुम्हाला बंधन नाहीये, कोणी यायचं कोणी नाही यायचं. आणि जर तुम्हाला आकर्षक पद्धतीने बोलता येत असेल तर तुम्ही काहीही विकू शकता, हे युट्यूबने सिद्ध केलंय. त्यामुळे ते इथे सतर्क व्हायचंय ते ग्राहकांना. मनातील ब्रँड, घराघरातील ब्रँड, महाब्रँड, महाब्रँड, महाब्रँड.